राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेतील रिक्त शिक्षकेतर पदावर समायोजन करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी 17 एप्रिल 2026 रोजी दिलेत। ही प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षक भारती पाटील यांना देण्यात आलं। दिनांक 1 एप्रिल 1976 पासून एक लेखनिक आणि एक शिपाई पद शासनानं मंजूर केलंय। त्यानंतरही वेळोवेळी शासनानं आदेश काढून या पदांना मंजुरी दिली आहे। तसंच RTE कायद्यात कुठंही खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं अतिरिक्त ठरवावीत असं नमूद नाही। त्यामुळे हा निर्णय खासगी प्राथमिक शाळांवर अन्याय करणारा असून याविरोधात याचिका दाखल असल्याची माहिती महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली। ही जी पद आहेत ह्या पदांच्या संदर्भामध्ये 2015 साली 2014 साली 2 याचिका दाखल झाल्या आणि या याचिकांमधून या सदर कर्मचाऱ्यांना त्याच शाळेमध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत वेतन देणं आणि त्यांच्या इतर बाबी देण्यासंदर्भात कोर्टाने आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं या 4 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेनुसार 17 एप्रिलचं जे पत्र काढण्यात आलं त्या पत्राला आव्हान देण्यात आलेलं आहे। सध्या कोर्टाच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळं यावरती याचिकेवरती सुनावणी झाली नाही। लवकरच 12 तारखेला त्याच्यावरती सुनावणी होईल। तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या जुन्या शाळेतच कायम ठेवाव्यात, त्यांचे पगार त्याच शाळेतून काढण्यात यावेत या संदर्भामध्ये आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हे निवेदन अधीक्षक भारती पाटील मॅडम यांनी स्वीकारलं। आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी महासंघाचे सल्लागार MD पाटील, विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजू पांढरबळे, जिल्हाध्यक्ष सागर जाधव, शहराध्यक्ष अर्जुन चाफोडीकर, जितेंद्र पाटील, सुचित्रा अग्निहोत्री, गीता चव्हाण, भारती पाटील, संजय चव्हाण, फिरोज नायकवडी, आनंदा पोवार, सूर्यकांत चौगुले आदी उपस्थित होते।